मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज काढण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे। या योजनेमधून व्यवसायासाठी 5% व्याजदरावर कर्ज काढता येणार आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा हा 1 लाख रुपयाचा असून पहिल्या टप्प्याची परतफेड 1.5 वर्षात करावी लागणार आहे आणि दुसरा टप्पा हा 2 लाख रुपयाचा असून दुसऱ्या टप्प्याची परतफेड 2.5 वर्षात करावी लागणार आहे। तर या पहिल्या टप्प्यातून 1 लाख रुपये कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळ तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँकेचे पासबुक जवळ असणे गरजेचे आहे। चला तर पाहूया काय आहे ही संपूर्ण प्रोसेस। मित्रांनो, गुगलवर पीएम विश्वकर्मा असे लिहून सर्च करा। सर्च करताच इथे पीएम विश्वकर्मा योजनेची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला दिसेल। या वेबसाईटवर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असे डॅशबोर्ड ओपन होईल। आता या डॅशबोर्डवर तुमच्या उजव्या साईडला असलेल्या लॉग इन या बटनावर क्लिक करा। क्लिक करताच खाली काही ऑप्शन उघडतील। या ऑप्शनमधील ॲप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर लॉग इनच्या या बॉक्समध्ये तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि खाली दिलेला कॅप्चा जसाच्या तसा इथे टाकून खालच्या लॉग इन या बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी आलेला असेल, तो ओटीपी इथे टाकून घ्या आणि खाली दिलेल्या कंटिन्यू या बटनावर क्लिक करा। एवढं करताच ऑनलाईन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि तुमची जन्मतारीख ऑटोमॅटिकली आलेली तुम्हाला दिसेल। त्यानंतर खाली मॅरिटल स्टेटस मध्ये तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड यापैकी जे काही असेल ते सिलेक्ट करा। कॅटेगरी या ऑप्शन मधून SC, ST, OBC यापैकी जी तुमची कास्ट कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा। दिव्यांगजन या ऑप्शन मधून तुम्ही अपंग असाल तर यस करा, नसाल तर नो करा। नो करत असाल तर दिव्यांगजन टाईप हा ऑप्शन इथे हाईड होईल। जर यस करत असाल तर दिव्यांगजन टाईप या ऑप्शन मधून तुम्हाला कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे ते या पर्यायामधून सिलेक्ट करा। मी इथे दिव्यांगजन या ऑप्शन मध्ये नो सिलेक्ट करतो। तुम्हाला याच राज्यात तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर इथे येस करा। त्यानंतर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा जो काही जिल्हा असेल त्याच जिल्ह्यात व्यवसाय सुरू करायचा असेल तर याला पण यस करा। मायनॉरिटी या ऑप्शन मधून तुमची कास्ट कॅटेगरी अल्पसंख्याक मध्ये येत असेल तर इथे यस करा आणि सिलेक्ट मायनॉरिटी या ऑप्शन मधून तुमचा जो काही धर्म असेल तो निवडा। जर तुमची कास्ट कॅटेगरी अल्पसंख्याक मध्ये येत नसेल तर मायनॉरिटी या ऑप्शनला नो करा। खाली कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डचे शेवटचे 4 अंक ऑटोमॅटिकली आलेले असेल। त्यानंतर पॅन कार्ड हा रकाना ऑप्शनल आहे। या रकान्यात तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। खाली फॅमिली डिटेल मध्ये रेशन कार्ड नंबरच्या रकान्यात तुमचा ऑनलाईन रेशन कार्ड नंबर ऑटोमॅटिकली आलेला असेल। त्यानंतर फॅमिली मेंबर डिटेल मध्ये तुमच्या रेशन कार्ड मध्ये असलेल्या सर्व व्यक्तींचे नाव तुम्हाला इथे दिसतील। जर नाव नसतील तर तुम्ही इथून ऍड सुद्धा करू शकता आणि नाव डिलीट सुद्धा करू शकता। आधार ऍड्रेस मध्ये तुमच्या आधार कार्डवर असलेला पत्ता, राज्य, जिल्हा आणि पिनकोड हे सुद्धा ऑटोमॅटिकली आलेले तुम्हाला दिसतील। खाली करंट ऍड्रेस मधून तुम्हाला याच पत्त्यावरून फॉर्म भरायचा असेल तर सम याज आधार ऍड्रेस हा पर्याय निवडा। जर पत्ता दुसरा टाकायचा असेल तर अदर हा ऑप्शन निवडा। मी इथे सम याज ऍड्रेस हा पर्याय निवडतो। आता इथे खाली विचारलेलं आहे की तुम्ही ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येता का। तुमचे राहते ठिकाण हे ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येत असेल तर इथे येस करा। ब्लॉक या ऑप्शन मधून तुमचा जो कोणता तालुका असेल तो तालुका निवडा। ग्रामपंचायत या ऑप्शन मधून तुमची जी कोणती ग्रामपंचायत असेल ती निवडा। जर तुमचे राहते ठिकाण ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येत नसेल तर इथे नो करा। नो केल्यानंतर सिलेक्ट नेम ऑफ ULB झोन या ऑप्शन मधून तुम्ही राहत असलेल्या ठिकाणची नगरपालिका कोणती आहे ते निवडा। खाली प्रोफेशन किंवा ट्रेड नेम या ऑप्शन मधून तुम्हाला ज्या कोणत्या व्यवसायासाठी कर्ज काढायचे आहे तो व्यवसाय येथून तुम्ही सिलेक्ट करा। मी इथे टेलर काम हा व्यवसाय सिलेक्ट करतो। व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर या खाली दिलेल्या या छोट्या चौकोन बॉक्सला टिक करा। त्याखाली तुम्हाला व्यवसायाचा पत्ता विचारला आहे। तुमच्या आधार कार्डवरील पत्त्यावर तुम्ही व्यवसाय करत असाल तर सेम याज आधार ऍड्रेस हा पर्याय निवडा। दुसऱ्या कोणत्या ठिकाणी व्यवसाय करत असाल तर अदर हा पर्याय निवडा। मी इथे सेम याज आधार ऍड्रेस हा पर्याय निवडतो।
त्यानंतर खाली सेव्ह या बटनावर क्लिक करा। सेव्ह या बटनावर क्लिक करताच तुम्ही भरलेली माहिती सेव्ह होईल। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। नेक्स्ट या बटनावर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल इथे विचारल्या जाईल। नेम ऑफ बँक या ऑप्शन मधून बँकेचे नाव सिलेक्ट करा। त्यानंतर इथे बँकेचा IFSC कोड टाका आणि सर्च या बटनावर क्लिक करा। नेम ऑफ ब्रांच मधून बँकेची शाखा सिलेक्ट करा। त्यानंतर इथे तुम्ही निवडलेल्या बँकेचा अकाउंट नंबर टाका आणि बाजूला तोच अकाउंट नंबर पुन्हा टाका। त्यानंतर खाली क्रेडिट सपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे। तुम्हाला किती कर्ज मिळणार आहे, त्याचा कालावधी किती असणार आहे आणि कर्जाचे व्याजदर किती असणार आहे याची माहिती सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। कर्जाचा पहिला टप्पा हा 1 लाखाचा असून 5% व्याजदरावर 18 महिने म्हणजे 1.5 वर्षात परतफेड करावी लागणार आहे आणि कर्जाचा दुसरा टप्पा हा 2 लाखाचा असून 5% व्याजदरावर 30 महिन्यात म्हणजेच 2.5 वर्षात परतफेड करावी लागणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला कर्ज काढायचे आहे का असे विचारलेले आहे। तर आपण कर्ज काढण्यासाठीच हा ऑनलाईन फॉर्म भरत आहोत म्हणून इथे आपण येस सिलेक्ट करू। येस सिलेक्ट करताच खाली एक ऑप्शन ओपन होईल। यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्यासाठी कमीत कमी 50,000 आणि जास्तीत जास्त 1 लाख रुपये अमाउंट टाकू शकता। त्यानंतर आहे तुम्ही ज्या बँकेची डिटेल दिलेली आहे त्याच बँकेतून कर्ज पाहिजे आहे काय। जर त्याच बँकेतून कर्ज पाहिजे असेल तर इथे सेम ॲज सेव्हिंग असे राहू द्या। दुसऱ्या बँकेतून पाहिजे असेल तर तुम्ही इथून दुसरी बँक सुद्धा निवडू शकता। त्यानंतर आहे तुम्हाला लोन कशासाठी पाहिजे, तर इथे तुम्ही मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करू शकता। त्यानंतर खालची माहिती भरणे हे ऑप्शनल आहे, नाही भरले तरी चालेल। त्यानंतर आहे डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल। तुम्ही जर गुगल पे, फोन पे किंवा इतर डिजिटल पेमेंट करत असाल तर इथे येस करा। येस केल्यानंतर इथे तुमचा UPI ID ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे। असेल तर टाकून घ्या, नाही टाकलं तरी चालेल। ही माहिती ऑप्शनल आहे। मी ही माहिती भरत नाही आहे म्हणून इथे या येसला नो करतो। त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा। सेव्ह या बटनावर क्लिक करताच तुम्ही भरलेली माहिती सेव्ह होईल। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। नेक्स्ट या बटनावर क्लिक करताच स्किल ट्रेनिंगसाठी एक सूचना दिसेल, ज्यामध्ये बेसिक स्किल ट्रेनिंग हे 5 दिवसाचं असणार आहे आणि ॲडव्हान्स स्किल ट्रेनिंग आहे ते 15 दिवसाचं असणार आहे। स्किल ट्रेनिंग म्हणजेच तुमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि टूल किट खरेदीसाठी 15,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहे। त्यानंतर व्यवसायासाठी मार्केटिंग सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही हे खालचे पर्याय निवडू शकता, नाही निवडले तरी चालेल। त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। सेव्ह या बटनावर क्लिक करताच तुम्ही भरलेली माहिती सेव्ह होईल। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। नेक्स्ट या बटनावर क्लिक करताच डिक्लेरेशनचे पेज तुमच्या समोर ओपन होईल। या पेजवर तुम्हाला आय ॲग्री म्हणून या छोट्या बॉक्सला टिक करायची आहे आणि टिक केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा। सबमिट या बटनावर क्लिक करताच तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट केले जाईल आणि सोबतच तुमच्या अर्जाचा ॲप्लिकेशन नंबर सुद्धा तुम्हाला इथे दिसेल। मित्रांनो, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्जाच्या पहिल्या टप्प्यासाठी तुम्ही अशा प्रोसेसनुसार ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।